हॅलो जी व्हॉट्सअप, जय श्रीराम, जय श्री महाकाल. वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि ब्लॉग आत्ता अपलोडिंगला टाकतोय मी कालचा, म्हणजे तुम्ही पाहिला असेल आत्ता. तोपर्यंत जस्ट उठलेलं आहे. झोप नाही, एक तर काहीच नाही, अवघड झालेलं आहे. आत्ता सीन असं आहे की ह्या हॉटेलचं चेकआउट आहे आपलं. सीन असं आहे की हे हॉटेल आपल्याला एका दिवसासाठीच भेटलेलं. इथून पुढे एक दुसरं हॉटेल बुक करायचं आहे आपल्याला. 10 वाजताचं 10:30 वाजताचं चेकआउट आहे. सो उठलेलं आहे, फ्रेश वगैरे होतो आणि अजून एक हॉटेल बुकिंग मारू, तिथं लगेज वगैरे ठेवू आपलं आणि मग महाकालेश्वर मंदिरात जाऊ. दिवसभर आज आपण तिकडंच आहे. 5 वाजताचा आपला हे दर्शनाचं हे काय म्हणतात VIP दर्शन घेतलेलं आहे ना आपण. सो 5 वाजताचे आपला वेळ आहे. 5च्या आधी 4लाच जाऊन तिथं पोहोचू, म्हणजे पुजारी आपल्याला आतमध्ये घेऊन जातील. ब्लॉग अजिबात स्किप करू नका. फुटेज आय गेस अलाउड नाही आहे, पण तुमचा भाऊ हुशार आहे, कशी फुटेज आणणार तुमच्यासाठी. तर तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका. कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. लय फड्स घेतलेत, म्हणजे खोटं नाही सांगत, लय फड्स. त्यामुळे अजिबात स्किप करू नका. तुमच्या भावाला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. काय करतो, पहिलं ब्रेकफास्ट मागवतो, भूक लागलेली आहे, आणि मग आंघोळ वगैरे करतो आणि मग जाऊ आपण. हॅलो, हॉटेलचं सीन असं आहे, बुफे लागलेलं आहे खाली. सो म्हणले तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, पाहिजे ते तुम्हाला. हे पेनी आहे, म्हणजे पैसे देऊन, आणि ते इन्क्लूड आहे बुकिंगमध्ये. ओके, सो चला फ्रेश वगैरे होतो आणि मग खाली जाऊ. तो गाईच फ्रेश झालेलं आहे, उठून रेडी झालेलं, चेंज केलेलं आहे. जातो जरा मंदिरात नाही चाललेलो, जरा इकडं फिरतो. पहिले ते शिफ्टिंगचं बघतो जरा हॉटेलच्या, आणि मग नेक्स्ट नाही. खाली जाऊन पहिलं ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट करू पहिले, लय आणि भूक लागलेली आहे मला. अजून ब्लॉग अपलोड करायचं, ब्लॉग अपलोड नाही केला मी. खाली बसून जरा ब्लॉग अपलोड करतो, ब्रेकफास्ट करतो, आणि मग क्वालिटी सब्सक्राइब करायला विसरू नका. हर भाई वो अलंकार ऑप्टिकल्स के पास आया हो. सोशल मीडियावर असलेल्याचा फायदा लय असतो. आता नाही पुढे जाऊ. सोशल मीडियावर असण्याचा फायदा असा असतो की तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठून बी निघतं. आता असंच एक कॉन्टॅक्ट निघलं उज्जैनमध्ये. आता घ्यायला येतं ते आपल्याला, ते स्टेचा विषय म्हणजे हम हे ना काय को लोड घेते शुभम भाई. म्हणजे ठीक आहे. आता मग तिकडून चेकआउट केलं आणि आता त्यांनी एक ॲड्रेस दिला, तिथं आलेलं आहे, ते घ्यायला येतं. ते मग त्यांच्यासोबत जाऊन तिथं चेक इन करूयात आणि मग ते तसंच दर्शनाला पण देणार आहेत. फ्रेश वगैरे होऊन जाऊ दर्शनाला. मग आलेले आहेत. कसले उज्जैन क्वालिटी, हा एक नंबर. हो गाईज, हे बघा कसं रेडी झालेले आहेत आता पबले. चला माग पोरींचे कपडे आणू का कोणाला, देवाचे दारे आले, कोणाला काय गिफ्ट आणायचे असं सांगा, आणतो. सो चाललो आहे आता. पहिलं चाललो आहे आपण काय रे काय पुढे ये म्हणले, काल भैरव मंदिराच्या तिथे ते घ्यायला येतात आपल्याला. तिकडं जातो पहिलं आणि मग बघू काय नियोजन आहे, ते म्हणतील तसं. आलेलो आहे आपण महाकाल मंदिराच्या तिथेच आहे कुठंतरी. पहिलं हरसिद्धी मातेच्या पाया पडतो, तिथं बोललेले आहे त्यांना, ते थांबलेले आहेत आपल्यासाठी, आणि मग तिकडे दुसरीकडे जाऊ. आता चाललेलो आहे हरसिद्धी माच्या मंदिरात. तिथून पुढं मग पुजारी येतं ते घ्यायला, मग आपल्या महाकालेश्वरच्या दर्शनाला.
VIP दर्शनाला जाऊयात. VIP म्हणायची गरज नव्हती, पण म्यूट मारतो, काही विषय नाही. म्हणजे दर्शनाला जाऊयात. आज एक तर हे नाही का सॅटरडे, त्यामुळं गर्दी मजबूत आहे. त्यामुळं मग फोन पिन केले नाही का दर्शनाचं कसं काय होतंय, काय सीन नाही. पहिला वेळ आहे 5 वाजता दर्शन आहे. आता वाजलेले आहेत 12 साडेबारा. सो आईच्या मंदिरात जाऊन येतं आणि मग बघू काय करायचं नेक्स्ट. एक जण तुमच्यासोबत पाठवतो, म्हणजे ते आपल्याला सगळं फिरवलेलं. सो मंडळी, जय हरसिद्धी माता मंदिर, हरसिद्धी माता मंदिर. हाँ हे क्या है? शिवलिंग वाला सिक्का हाथ लगा के देखो, 10 रुपये बड़ी बात नहीं. अच्छा लगे तो लेना, तो मत लेना. हजारों रुपये यात्रा में खर्च करके आए, घर में जाएगा भोलेनाथ का. तो माता जी क्या लेते हैं, सिद्धि मिलती है. सिद्धि माता का शूज आणायला लावलं त्याला, कारण सीन असं आहे की 10-10 हजाराची बुटं आहेत ते. जेव्हा गेले ना, अख्ख्या ट्रिपचं पण एवढं बजेट नाही, तेवढं त्या बुटाचं बजेट आहे. माझं मन नाही लागायचं ते बुटाशिवाय. तिथं चप्पल स्टँड आहे तिथं देत. नो फोटोग्राफी अलाव इन क्या मंदिरात. हे काय इंग्लिश मारतोय, मला इंग्लिश येत नाही तरी का मी इंग्लिश मारतो. चला मंदिराच्या बाहेर आलेलो आहे, दर्शन झालेलं आहे. फोटोग्राफी अलाउड नाही आहे, सीन असा आहे. पण बघू करू चुकात, काय विषय. हमको श्रृंगार करने के लिए, तो भैया को मैं शाम को 5 साढ़े 5 बजे से अंदर करवा दूंगा. तो पूरी आरती वगैरह अटेंड करके फिर बाहर आएंगे. अभी हरसिद्धि माता मंदिर करवाया है, अब इनको काल भैरव करवा रहा हूँ. हाँ, मंगलनाथ अंकारेश्वर उधर सब साइड में ही आ रहा हूँ. मी फोनवर होतो दुसरे. हां मग तेच मग. तो गाईज चला गाडी काढतो. आणि सीन असं आहे, तुम्ही आता क्लिपमध्ये बघितलंच असेल, मोठी सेटिंग लावली आणि त्यातल्या त्यात आता संध्याकाळच्या आरतीला पण बसणार आहे. आता एवढा वेळ आहे 5 वाजेपर्यंत, आता 1:30 वाजलेले आहेत. सो म्हणलं काय भैरवनाथाचं दर्शन घेऊन येऊ, वेळ आहे तोपर्यंत. कारण मग संध्याकाळी मग महाकालेश्वरची गडबड चालू होईल. संध्याकाळच्या आरतीची म्हणा, परत रात्री भस्म आरतीची म्हणा. 2 वाजता उठून भस्म आरतीला जायचं रात्री, म्हणजे झोपायचा सीनच नाही. पण मंत्रमुग्ध होऊन जातात, म्हणजे जीवन आहे ना सार्थक होईल, सार्थक. सो हे एक्सपिरियन्स मी घेतोय, तो एक्सपिरियन्स तुम्हाला व्लॉगमार्फत पण शेअर करतोय. हे बघा गुगल मॅपच्या भरोशावर घरात घुसल्या आणि दरवाजात पोहोचवलं गुगल मॅपने आम्हाला. कोण करतोय रे ट्रेनमध्ये ना, 2 व्हीलरवर फिरणं. थांब अजिबात हलू नको जागेवर ना. मागं घे रिटर्न. बोळातून रोड आहे रे, एक माणूस चालेल त्या, तो रोड आहे. गुगल मॅप दाखवते, खजबो गुगल मॅप आहे. असं पब्लिक जाम होते. किधर से आयो, महाराष्ट्र पुणे. होते बाईक पे बल्ला भाई, तो जियाडाच झाला म्हटलं भाऊ राडा त्या कार आहे. साहजिक आहे भाऊ, पुण्यावरून 700-800 किलोमीटर येणं सोपं काम आहे होय. आता कुठं चाललंय थांबा दाखवतो. कोणती घ्यायला. सो गाईज प्रसाद घेतलेला आहे, आता जाऊया आतमध्ये. चला, रश तर दिसते आज सॅटरडे आहे ना, त्यामुळे रश आहे मजबूत. चालायचंच काय आता, किती वेळ लागतंय काय माहिती आता दर्शनाला. बोलो जय श्री महाकाल. अरे उलट का दिसतंय व्हिडिओत उलट दिसतंय. सेल्फी नाही पाहिजे होते आपण. गिंबल आपलं गिंबल मला अलाउड नाही केलं तो ठेवणार कुठं काय त्याचं
काहीच काय भैरव महाराजांचं दर्शन झालेलं आहे. वेळ लागला इथे तसे ना असं की डायरेक्टली आलो म्हणलं काही गर्दी नसेल पण मजबूत गर्दी होती. डायरेक्टली आलो पण झालं दर्शन 1-1.5-2 तासात. आता सीन असं आहे दर्शन झालेलं आहे. हरसिद्धी मातेचं दर्शन झालं. श्री काय भैरव महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता संध्याकाळी महाकालेश्वरचं दर्शन आहे. म्हणजे आरती अटेंड करायची आपली 6 वाजताचं सांगितलेलं आहे आणि 2 वाजता परत भस्म आरतीचं पण सांगून ठेवलेलं आहे. मग आता काय करतो लाईट वेट खातो. अजून एक मंदिर आहे माऊने फोन केला होता मंगळ काहीतरी आहे. आता मला गुगल करायला लागेल सांगितलेलं नाव पण हे मंदिराच्या गडबडीत आतमध्ये माझ्या लक्षात नाही गेलं नाही का. तिला एक परत फोन करतो. काहीतरी मंगळ काहीतरी आहे बघतो मी. करेक्ट करा मग जर मी चुकला असेल तर करेक्ट करा. पब्लिक कसे दिसतात डोळे. झोपलो होतो कारण 6:15 वाजलेले आहेत आणि दर्शनाची वेळ झालेली आहे. जाऊन दर्शन घेऊन येतो. पहिले 6 वाजताचं दर्शन होतं तिथं जाऊन फोन करूयात त्यांना. चला आता पत्नी बाजार रोडला आहे आपण. बघितलं का सगळीकडं भगवमय वातावरण आहे नुसतं जय श्रीराम जय श्रीराम. पोहोचलेलो आहे 4 नंबर गेट बघायला लागला आपण. आ गए हो 4 नंबर गेट. 2 लोग. गर्दी बघ 6 गर्दी बघा. VIP घेतलं तर ते फायदा आहे. सो गाईस किती धागे झाले बघा आता. हे महाकालेश्वरचा आहे काय भैरवनाथाचा आहे बालाजीचा. भाऊला फोटोग्राफर केलाय एका बाहेर जर का काढायची का व्हिडिओ आता. सो गाईज चला मंदिरातून बाहेर चाललोय. कॉरिडॉरला जाऊन येतो. कॉरिडॉर दाखवतो तुम्हाला कसं आहे. लय भारी आहे. सगळे म्हणतात लय भारी आहे. सो जाऊन तुम्हाला त्याचं पण दर्शन देतो. महाकालेश्वरचं दर्शन इतकं क्वालिटी झालं ना म्हणजे VIP पण वरचं. मागं तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेल इतकी गर्दी होती. 2-3 हजार पब्लिक असेल मागं. आपण मधनं गेलो नाही का. त्याला सेटिंगमधून वर नेण्यात आलं आणि VIP म्हणजे VIP नाही म्हणता येत. हा VIP
शॉप सारखं होतं रे VIP बोललो त्यामुळं. पण इतकं भारी दर्शन ना, डायरेक्ट ज्योतिर्लिंगाच्या समोरच बरोबर. आणि 5 मिनटं थांबलो, 5 मिनटं थांबणं इज अ जोक. लय मोठी गोष्ट आहे एवढ्या रशमध्ये. ते पण असं म्हणजे डोळे भरून बघितलं महादेवाला. आणि मग निघालो, बाहेर आलो. आरती पण भेटली आपल्याला आणि दर्शन पण क्वालिटी झालं. गाभाऱ्यात बसायचा पण चान्स भेटला. ते एक भाऊ आहे त्याच्यामुळं आपलं सगळं जरा व्यवस्थित झालं. मेन म्हणजे माऊनी सेटिंग लावली होती. माऊनी फोन केले ते इथं उज्जैनमध्ये माझा भाऊ येतो आहे म्हणून. सो त्यांनी सगळे सेटिंग लावलेली. एकदम मस्त दर्शन झालेले. आता कॉरिडॉरमध्ये जाऊयात, तिथला पण व्ह्यू देतो तुम्हाला. अपने पीछे हे व्लॉगर दिखा का, ये व्लॉगर आहे. व्लॉगर आहे का, व्हिडिओ कॉलवर बोलत होता रे. काय माहिती, आपल्या कम्युनिटीतले माणसं दिसते ना मग बरं वाटतं नाही का बाबा. हा व्लॉगिंग क्षेत्रात लोक पडत आहेत म्हणजे छापते आहेत, पडतात नाही छापते आहेत. मीच तुमचा भाऊच गरीब आहे, फक्त त्यालाच पैसे भेटतात ना, त्या गावाला पैसे भेटतात ना. सो सीन असं आहे, मंदिराच्या बाहेर पडलो. असले खान थंडी वाजते ना, असली खान. आता कॉरिडॉरमध्ये जाऊयात जरा. कॉरिडॉर एक नंबर आहे बघण्यासारखं. सो ते पण तुम्हाला दाखवतो. आणि नेक्स्ट काय नियोजन मग बघू. कारण सीन असा होता की ही ट्रिप अनप्लॅन होती. म्हणजे काहीच अभ्यास नाही, कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, किती वेळा जायचं, असं काही विषयच नव्हता. अनप्लॅन ट्रिप होती. अनप्लॅनमध्ये पण इतकं भारी दर्शन झालेत ना सगळीकडचे. बडा गणेश मंदिर. आणि इथून अपोजिटला कॉरिडॉरला जायला एंट्री. हिअर वी गो गाईज. मंदिरं बघा लाईनी, कसलं भारी म्हणजे भारी. एकदम मंत्रमुग्ध होऊन जाते नाही का. म्हणजे ते ट्रिप वसूल झाले का वाटतं. आत्ताशी तर डे 2 आहे. अजून तर हे आणि भस्म आरतीचं सीन असं आहे, तो नाही काहीतरी चालू आहे. बघू कसं काय होतं आहे, त्याचा पण अपडेट देतो तुम्हाला. उद्या ओंकारेश्वरला पण निघायचं आहे आपल्याला. कॉरिडॉरचा एक पूर्ण टोटल व्ह्यू घ्या. आणि भूक लागलेली आहे, खाल्लं पाहिजे काहीतरी. महादेवाच्या कृपेने आपण जे प्रयत्न करतोय त्यात यश भेटू दे, एवढंच मागितलं. बाकी काहीच नाही मागितलं मी. जेवढी मेहनत करतोय त्याचं आउटपुट पण येऊन दे त्या हिशोबाने. चला कॉरिडॉरचा एक व्ह्यू घ्या. हिअर वी गो गाईज. कॉरिडॉरचा व्ह्यू सगळ्यात पहिलंच शंकर भगवान. गाइस इधर लाइव चल रही है और इधर ब्लॉगर वाला आदमी है. गणपती बाप्पा आतमध्ये बघ. हो वा. बघितलं का नागाव बसलेले शंकर महाराज. अजून पुढं अरे खूप लय भारी आहे, खोटं नाही सांगत, लय भारी आहे. एकदा तरी याच. अँड नेक्स्ट इज अमेझिंग म्हणजे नादच नाही. कसे व्ह्यू क्वालिटीज. थंडी पण लय मजबूत आहे. आणि बाहेर आले गतच वाटतं. एकदम फीलच वेगळं आहे. कधीतरी या, जे आले नसतील ना भाऊ या, फील घ्या क्वालिटीच.
हे मेन हे बघा, हे मुख्य द्वार आहे मंदिरात जायचं. म्हणजे इकडून लाईन लागून पब्लिक येतं, पण आपण VIP गेल्यामुळे आपल्याला डायरेक्ट मागून एंट्री दिली, डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गाभाऱ्याच्या तिथंच डायरेक्ट 5 मिनिटात तर ओके. कसं वाटतंय एकदम प्रसन्न. कानात सनक बसायला लागले की दुखायला लागलेत कान आणि डोकं माहिती आहे थंडीने. आता थोड्या वेळाने तर मला तर वाटतंय बोलायचं बी अवघड होईल. थोड्या वेळाने बोलायचं बी अवघड होईल, असली थंडी वाढत चालली. शर्ट घालाय पाहिजे होतं, शर्ट घालून आलोय नुसता. हा ना, हो हो ना, लयच मजबूतच थंडी, मजबूत थंडी चालू आहे. पण तरी या त्यात सीन असं आहे की झोप नाही ना आपल्याला, त्याच्यामुळं जरा वीक आहे जरा तुमचा भाऊ. पण दर्शन घेतल्यावर चार्जिंग झाली ना भावाला चौचमध्येच. मग सो गाईज एवढंच नाही, अजून लय लांब आहे आणि लय मोठे आहे अजून. एवढं समोर पण बघा, चेक करा. मला वाटत असेल एवढंच आहे. इकडं तुम्ही इकडून चेक करा एकदा किती मोठं येते. म्हणजे जवळपास आहे ना दिवस जाईल दिवस, एवढं मोठं येते. हे बघा समोर त्या कॉर्नर पर्यंत आहे, त्या कॉर्नर पर्यंत. आणि तिकडून फिरून फिरून परत इकडं असं गोल गोल राऊंड आहे. सो जेवढं पॉसिबल होईल लवकरात लवकर चला आपण जाऊ. त्यात सीन काय आहे, पण काढायला लागतात, ब्लॉगसाठी पण फुटेज काढायला लागतात आणि वरून फोटो पण काढायला लागतात. सगळंच करायला लागतं तुमच्या भावाला. काय करू आता, बेकार काम आहे सगळ्यात. सो गाईज आमच्यासोबत एक स्कॅम झालाय. काय झालाय माहिती आहे का? हे बघा, हे बघा, अनवाणी पायाने फिरतोय आम्ही, अनवाणी पायाने. आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी चप्पल शूज घातलेले आहेत. सीन असं आहे की शूज आणि चप्पल्स त्यांनीच काढायचे होते जे मंदिरात जाणार आहेत आत्ता. अरे आम्ही जाऊन आलो आहे, आम्ही शूज घालून आलो असतं तरी चाललं असतं. त्याच्यामुळं मला सनक बसली, पायाला इतकं गारगार वाटतंय ना, त्यामुळं डोक्यात बी गारगार झालंय. मग अवघड काम झालंय सगळं. आता लय लांब आहे चप्पल, पुढं घ्यायला जाऊ म्हणलं, जाऊ दे. वरती गेल्यावर मग तर खुश झालो तुम्ही. हे बघा आपले जेजुरीचा एअरपोर्ट आहे, जय मल्हार. इतक्या मूर्ती आहेत ना, ब्लॉग आहे ना, ब्लॉग 4-5 तास आव जाईल. आणि खरंच स्वतः येऊन एक्सपिरियन्स घ्या, एक नंबर. ब्लॉग तर बघाच, पण स्वतः येऊन एक्सपिरियन्स घ्या. सो गाईज पूर्ण कॉरिडॉरचं व्ह्यू VR मार्फत देण्यात येतोय. जरा आपण पण घेऊया, थांबा. एकच नंबर कॉरिडॉर आहे, मंत्रमुग्ध. खरंच म्हणजे काय माझ्याकडे शब्दच नाही बोलायला, नाही का काय सांगू, किती मी स्तुती करू अशी जरा झाली माझी. पण खरंच एक्सपिरियन्स घ्यायचा. कश्यप यांची मूर्ती.
कसा आहे व्ह्यू? अर्थ लागतेच लय, पण व्ह्यू पण असतंय ना, व्ह्यू पण असतायत ना, म्हणजे क्वालिटीज म्हणजे कुठं बाहेर आल्यागतच खरंच वाटतंय खरंच. सगळं राहिलंच की मफलर ते कधी घ्यायचं. सो गाईज ठंडी ठंडी की वजह से ये ऐसा लगा है. पण भारी दिसतं. कसं दिसतंय थांबा स्टोरी टाकतोय. भारी दिसतंय. सांगायचं का जायचं? हा लय लय थंडी वाजायला लागली आता मला. सो गाईज कॉरिडॉर आहे ना, कॉरिडॉर तुम्ही जेवढं बघताल तेवढं कमीच, जेवढं बघताल तेवढं कमीच, लय मोठं आहे. आता पण आता सीन असा व्हायला लागला आहे की आता आम्ही जायचं डिसिजन घेतलेलं आहे. भरपूर एक्सप्लोअर केलं, ऑलमोस्ट सगळंच फिरलं, थोडाच पार्ट राहिलेला आहे. पण डोक्यात अशी सनक जायला लागलेली आहे थंडीची. आपण कुठून आलो आहे बघतो. आपण आत्ता इथं आहे. आपण आलो आहे कुठून माहिती आहे का? तो कोपरा दिसतोय का? तिथून चालत आलो आपण. असं 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 इकडून 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 असं 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 आलो पूर्ण गोल राऊंड मारलेला आहे. पूर्ण गोल राऊंड मारून इथून असं आलो आत्ता आपण. जे भरपूर मोठा प्रवास केला कॉरिडॉरचा, पार अख्खा गोल राऊंड मारला. आता खरंच थंडी सहन होत नाही. आम्ही चुकलो कुठं माहिती आहे का? आम्ही शूज काढला ना, ते पायाला जे गार लागते त्याची सनक डोकेपर्यंत जायला लागलेली आता. आणि खाल्लं पण नाही तर काय, भूक लागली आता. जेवण करतो आणि बघू नेक्स्ट काय नियोजन आहे. सो गाईज मंदिराच्या आवारातून बाहेर आलो. मधुर रेस्टॉरंट काहीतरी लाईट वेटच खातो. गोगनचा सफोकेशन टाईप व्हायला लागलं नाही का जरा जरा, त्यामुळे लाईट वेट काहीतरी खायचं आणि गोळ्या खाऊन मग आराम केला पाहिजे आज. गोळ्या आणल्यात एक तर मी, गोळ्या चालू आहेत मला, पटत नाही तुम्हाला. हे काय वाटतंय? काय गोळ्या चालू आहेत मला. काही जेवण झालेलं आहे. आता जातो पहिलं रूमवर. सीन असं आहे तर डोकं पिकलं जाम झालं आता माझं. आता माझा तब्येत वाटायला लागले नाही का, जरा वीक झालं का डोकं आणि वॉमिटिंगसारखं व्हायला लागलं. त्यामुळं पहिलं रूमवर जातो, एक गोळ्या खातो आणि जरा झोपतो. लय हॉटेलवर डेंजर काम आहे. आलेलं आहे. अहो डोकं पिकले, घाणजाम झालेले अफाट. गोळ्या फिऱ्या खाऊन दिवस काढायला लागतात बाबा. गोळ्या गोळी खातो पहिले एक. सुखाचं नाही भाऊ, खरंच गोळ्या खाऊन चालू आहे. आणि एवढं स्ट्रेस असणं सोपं नाही. म्हणजे विचार करा, एवढं लांब येऊन फिरून शूटिंग फिटिंग काढून परत एडिटिंग, झोप नाही काय नाही, लय अवघड झालं. त्यामुळे माझी तब्येत दिवसेंदिवस खराबच चालली. चालायचंच काय नाही. गोळी खातो आणि मग डायरेक्ट झोपतो. सकाळी लवकर उठून ब्लॉग एडिट करतो. सो आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. महाकालेश्वरचं दर्शन कसं झालं ते पण सांगा. सगळंच सांगा. जे आवडलं ते सांगा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.